जागतिक महिला दिन के शुभ अवसर पर भिवंडी तालुका के कुकसे ग्रुप ग्राम पंचायत के सरपंच चित्रा रविंद्र माली के नेतृत्व में आज दिनांक 8 मार्च 2022 को भिवंडी तालुका के कुकसे गांव में कुकसे ग्रुप ग्राम पंचायत द्वारा महिलाओं के लिए हल्दी कुमकुम कार्यक्रम का आयोजन बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर सरपंच चित्रा रविंद्र माली, उप सरपंच नीलम भोईर, ग्राम पंचायत सदस्य तुकाराम फिरंगने, नीलेश देसले, मनोहर भोईर, माजी सरपंच व विद्यमान सदस्या कमला पाटिल, योगिता पारधी, ग्राम सेवक रमेश सालवे, मुख्याध्यापिका रूपाली पाटिल, सह शिक्षिका ज्योति पवार, शाला व्यवस्थापन समिति अध्यक्ष रघुनाथ पाटिल, माजी सदस्य पूनम पाटिल सहित भारी संख्या में मान्यवर व महिलाएं उपस्थित थे। सभी महिलाओं को हल्दी कुमकुम कर साड़ी देकर सम्मानित किया गया। तो वहीं आगे हम आपको बता दें कि कुकसे गांव के ज्येष्ठ महिलाओं को विशेष सत्कार भी किया गया। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। स्वागतम स्वागतम देवकी भांति पूजन करे आज हम। स्वागतम 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 सारे गा मग मगरे नी सारे गरे सा सारे गा मग मगरे नी सारे गरे सा मन की बगिया से हमने कलियां चुनी,
संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना ज्ञान, चातुर्य, पराक्रम, चारित्र्य असा सर्व गुणांचा वार करू देणाऱ्या राजमाता जिजाऊंना वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. राजमाता जिजाऊ यांचं पूर्ण नाव जिजाबाई शहाजी भोसले असे आहे. आज त्यांना आपण राजमाता, जिजामाता, जिजाऊ, माँसाहेब इत्यादी नावाने ओळखतो. राजमाता जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी 1598 साली बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड येथे लखुजी जाधव व त्यांच्या दांडपट्टा, घोडस्वारी, तलवारबाजी करणे इत्यादी युद्ध काळाच्या प्रशिक्षणात इसवी सन 1605 मध्ये जिजाबाईंच्या शहाजीराजांशी दौलताबाद येथे विवाह झाला. त्यांनी त्यांच्या 2 लहान मुलाचे नाव संभाजीराजे असे ठेवले आणि 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी गडावर जिजाबाईंना मुलगा झाला, ज्यांना आज आपण छत्रपती शिवाजी महाराज या नावाने ओळखतो. संस्कार तुझे थोर घडविले शिवबाला, रे उद्धरिले तो आदर्श राजा झाला. थोरले संभाजीराजे शहाजीराजांकडे वाढले आणि शिवाजी महाराजांची पूर्ण जबाबदारी जिजाऊंना होती. शिवाजी महाराजांनी 14 वर्षाचे असताना शहाजीराजांनी त्यांच्या हाती पुण्याची जहागिरी सुपूर्द केली. अर्थातच जहागिरीची पूर्ण जबाबदारी जिजाऊंवर होती. जिजाऊ शिवरायांना रामकृष्ण यांच्या गोष्टी सांगायच्या. अशा पराक्रमी गोष्टी सांगून पराक्रमी पुरुषाच्या द्यायची त्यांनी शिवरायांना करून दिली. जिजाऊंनी दिलेल्या संस्कारांमुळे शोभा घडली.
आजचा जागतिक महिला दिन आमच्या ग्रामपंचायत कमिटीची एक इच्छा होती, खास करून महिलांची, का आपल्या ग्रुप ग्रामपंचायत कुक्षे हद्दीमध्ये एक हळदी कुंकूचा कार्यक्रम झाला पाहिजे. खरोखरच चांगल्या प्रकारे आज महिला दिनानिमित्त महिलांनी सहकार्य केलेलं आहे ग्रामपंचायतीला आणि हा हळदी कुंकू चांगल्या प्रकारे यशस्वी झालेला आहे. ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो जिजाऊचा शिवा झाला. ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो जिजाऊचा शिवा झाला. ज्याला स्त्री बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला. ज्याला स्त्री बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला. ज्याला स्त्री मैत्री म्हणून कळली तो राधेचा श्याम झाला. ज्याला स्त्री मैत्री म्हणून कळली तो राधेचा श्याम झाला. आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली तो सीतेचा राम झाला. आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली तो सीतेचा राम झाला. आज महिला जागतिक दिनाच्या सर्व महिलांना माझ्याकडून आमच्या ग्रामपंचायत कुक्षेच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा. महिला दिनानिमित्त आमच्या गावात हळदी कुंकू समारंभ आयोजित केले होते. ग्रामपंचायत कुक्षे सरपंच चित्राताई यांच्या हस्ते महिलांना साडी वाटप करण्यात आले. पूर्ण कमिटी मेंबर यांनी महिलांना साडी वाटून आणि हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवला होता. त्याच्यामुळे आम्ही सर्व गाव लेडीज महिला ग्रामपंचायत कुक्षे यांचे आभार मानतो. धन्यवाद. दिन 8 मार्च हा आमच्या गावात हळदी कुंकूचा कार्यक्रम समारंभ झाला. आमच्या लेडीज ग्रामस्थांनी पण आम्हाला सहाय्य केला, सहकार्य केले. कालच्या दिवशी जांभूळपाड्यात झाले कार्यक्रम. आजच्या दिवशी कुक्षा गावात, भोईर गावात, बोरवली गावात होणार आहे ते कार्यक्रम. साड्या वाटप आणि गुलाबाचे फूल या वाटप करून त्यांना आम्ही मानधन करून त्यांचा आभार व्यक्त केले. नमस्कार.